नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक सायन्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी संभाजी ठाणगे सर आपलं स्वागत करतो। आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका। तसेच आपण टेलिग्राम चॅनलवरती MPSC आर्विक सायन्स अकॅडमी या नावाने चॅनल सुरू केलेला आहे। त्या चॅनलची लिंक मी खाली आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे। त्यावरती क्लिक करून तुम्ही त्या चॅनलवरती जॉईन होऊ शकता। तसेच या चॅनलवरती टेलिग्राम चॅनलवरती मी काही नोट्स टाकायलाही सुरुवात केलेली आहे, त्याचाही तुम्हाला खूप उपयोग होईल। तसेच आपण क्विजही टाकतोय, दररोज ती क्विजही तुम्हाला सॉल्व करता येईल। तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत भौतिकशास्त्र या विभागातला कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा आपण अभ्यास करणार आहोत। तर कार्य आणि ऊर्जा या प्रकरणाचा अभ्यास करताना काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत, काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आहेत, ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे। तर त्यातली महत्त्वाची पहिली जी आहे ती आहे कार्य म्हणजे काय। ठीक आहे, कार्य याला इंग्लिशमध्ये आपण वर्क असं म्हणतो। तर कार्य म्हणजे नक्की काय, सायंटिफिकली म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या कार्य म्हणजे काय हे पण आपल्याला पाहायचं आहे। या अगोदरचे सर्व व्हिडिओ आपण ग्रीन बोर्डवरती घेतले होते, आता इथून पुढचे व्हिडिओ आपण आता व्हाईट बोर्डवरती घेणार आहोत। कारण बऱ्याच मुलांची तक्रार होती की त्यामध्ये दिसत नाही चांगल्या प्रकारे व्हिज्युअलायझेशन किंवा दिसत नाही चांगल्या प्रकारे, म्हणून आपण व्हाईट बोर्डच आता हे केला आहे, त्याच्यावरच आपण घेणार आहोत। तर कार्य म्हणजे काय, कार्य कशाला म्हणायचं। आता एखादं केलेलं काम म्हणजे कार्य असं आपण म्हणतो, पण विज्ञानाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर शास्त्रीयदृष्ट्या कार्याची व्याख्या वेगळी आहे। कार्य म्हणजे काय, एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचं विस्थापन जर झालं तर तेव्हा कार्य झालं आहे असं आपण म्हणतो। म्हणजे एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा त्या ठिकाणी कार्य झालं आहे असं आपल्याला म्हणता येतं। म्हणजे या ठिकाणी बलाचा वापर करायचा आणि बलाचा वापर करून जर वस्तूचं विस्थापन होत असेल तरच कार्य होतं। मग कार्य नेमकी काय, कार्याचं सूत्र काय, तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, बल गुणिले विस्थापन हे जे आहे ते कार्याचं सूत्र। आणि सर्वात महत्त्वाचं ह्या प्रकरणाच्या बाबतीत की कार्य आणि ऊर्जा या प्रकरणावरती उदाहरणं जास्त विचारतात MPSCसाठी। त्याचबरोबर काही थेरॉटिकल क्वेश्चनसुद्धा आहे लाईनिंगचे व असे लाईनिंगचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील। आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय, आपण कार्याची व्याख्या बघितली। कार्य म्हणजे काय, एखाद्या कोणत्याही वस्तूवर बल लावले असता त्या बलामुळे त्या वस्तूचं विस्थापन होतं त्यावेळेस त्याला आपण कार्य झालं आहे असं म्हणतो। मग या ठिकाणी पहा, कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन हे त्याचं सूत्र झालं। मग हेच जर सिम्बॉलिटिकली म्हणजे चिन्हांच्या स्वरूपात दाखवायचं झालं तर काय, कार्य आपण W ने लिहितो, बल F आणि विस्थापन S। मग हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे परीक्षेच्या दृष्टीने, W बरोबर F गुणिले S, बरोबर, W बरोबर F गुणिले S हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। अजून एक कार्याचं सूत्र आहे बा, अजून एक कार्याचं काय सूत्र आहे, W बरोबर F cos थीटा हे एक सूत्र आहे। W बरोबर F cos थीटा म्हणजे त्या ठिकाणी जर अँगल किंवा जर कोनाचा संबंध येत असेल तर हे सूत्र वापरायचं। म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की ते बल आणि त्या बलाच्या संबंधितला असणारा जो काय अँगल आहे किंवा कोन, म्हणजे उदाहरणार्थ समजा या ठिकाणी एखादी वस्तू आहे आणि त्या वस्तूवर हे असं बल कुठेतरी लागतं आहे या दिशेने आणि त्या ठिकाणी जर कोन तयार झाला असेल थीटा तर त्यावेळेस आपण तो थीटा घ्यायचा आहे। म्हणजे हे एक सूत्र आहे कशाचं, कार्याचं। म्हणजे हे दोन सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे। पहिलं सूत्र आहे W बरोबर F गुणिले S आणि दुसरं जे आहे ते आहे W बरोबर F cos थीटा। ठीक आहे, म्हणजे आता आपण पाहिलं कार्य म्हणजे काय, त्यानंतर कार्याचं दोन महत्त्वाचे सूत्र। आता कार्याचे एकक कोणते आहेत, मग कार्याचे एकक कोणते आहे ते पाहूया। एकक
कार्याचं एकक. आता कार्याचं SI पद्धतीतलं एकक जे आहे, म्हणजे कार्य जे आहे त्या कार्याचे आता दोन पद्धतीतले एकक आपल्याला पाहिजे, एक SI आणि दुसरं CGS. आता SI पद्धतीतलं जे एकक आहे ते आहे जूल, म्हणजे कार्याचं SI पद्धतीतलं एकक आहे जूल. आणि CGS पद्धतीतलं एकक आहे अर्ग. मराठीत असं लिहू शकता, अर्ग. बरोबर, म्हणजे SI पद्धतीतलं जूल आणि CGS पद्धतीतलं अर्ग असे दोन एकक आहे. आता त्याचबरोबर 1 जूल म्हणजे किती अर्ग हे पण आपल्याला माहीत पाहिजे, कारण सूत्र आपल्याला वापरतो आपण, उदाहरणं सोडवतो त्यावेळेस पद्धतीला येतात किंवा कधी कधी डायरेक्ट क्वेश्चन विचारते. मग 1 जूल बरोबर किती, तर 10⁷ अर्ग. 1 जूल बरोबर 10⁷ अर्ग असं या दोघांमधलं संबंध आहे. 1 जूलची किंमत ही 10⁷ अर्ग बरोबर आहे. आता आपण पाहिलं कार्याचं सूत्र, त्याच्यानंतर त्याचे SI आणि CGS पद्धतीतली एकके. आता पुढे जे पाहायचं आहे आपल्याला ते पाहायचं आहे, त्यानंतर ह्याचं रिलेशन बघितलं. आता पुढे जे महत्त्वाचं पाहायचं आहे ते कार्याचे काही प्रकार आहेत आणि ते प्रकारांचा आपल्याला अभ्यासायचं आहे. आता या अगोदरचे एक प्रकरण मी घेतलं होतं, गतिविषयक नियम, न्यूटनचे गतिविषयक नियम. त्याच्यामध्ये पण आपण बघितलं होतं, म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक नियमामध्ये त्वरणाची एक संकल्पना आली होती आणि ह्या त्वरणाच्या संकल्पनेमध्ये आपण काही प्रकार बघितले होते त्वरणाचे. ते असे होते पहा, धन, ऋण आणि शून्य त्वरण, म्हणजे धन त्वरण, ऋण त्वरण आणि शून्य त्वरण. तसंच याही ठिकाणी कार्याचे 3 प्रकार आहे, धनकार्य, ऋणकार्य आणि शून्यकार्य. तर धनकार्य कधी झालं असं म्हणायचं, ऋणकार्य कधी झालं असं म्हणायचं किंवा शून्य कार्य कधी झालं असं म्हणायचं, तर त्या बलाच्या आणि विस्थापनाच्या दिशेवर अवलंबून आहे. आता सरळ आहे, बलाची आणि विस्थापनाची दिशा जर एकच असेल तेव्हा झालेलं कार्य हे धनकार्य असतं, म्हणजे तेव्हा झालेलं कार्य हे धनकार्य. म्हणजे पहिला प्रकार धनकार्य म्हणजे पॉझिटिव्ह वर्क, याला आपण पॉझिटिव्ह वर्क म्हणू शकतो. बरोबर. आता धनकार्य कधी झालं असं म्हणायचं, जेव्हा त्या ठिकाणी बल व विस्थापनाची दिशा एकच, म्हणजे लावलेलं बल आणि झालेलं वस्तूचं विस्थापन म्हणजेच कार्य होतं, है की. तर ते कार्य कधी धन आहे असं म्हणायचं, बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकच असेल तर तेव्हा त्याला धनकार्य झाले असं म्हणायचं. म्हणजे समजा उदाहरणार्थ या ठिकाणी एक वस्तू आहे, ह्या वस्तूवर या दिशेने मी बल लावलं आहे, बरोबर, म्हणजे F एवढं बल लावलं आहे आणि ते बल लावल्यानंतर त्याच दिशेने जर वस्तूचं विस्थापन होत असेल, मग विस्थापन म्हणजे काय, आपण त्याच वेळेस टर्म बघितल्यात. आता गतीच्या मध्ये विस्थापन ही संज्ञा आपण पाहिली, तर त्यामध्येच विस्थापन म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, म्हणजे वस्तूने 2 बिंदूंमध्ये कमीत कमी कापलेलं अंतर म्हणजे विस्थापन, म्हणजे त्या ठिकाणी शॉर्टकट म्हणूया त्याला विस्थापन. तर ह्या ठिकाणी विस्थापन त्याच दिशेने झाले, बल ज्या दिशेने लागले त्याच, म्हणून या ठिकाणी धनकार्य झालं असं म्हणायचं. त्यानंतर पुढचं कार्य जे आहे ते आहे ऋणकार्य. ऋणकार्य म्हणजे याला आपण म्हणूया निगेटिव्ह वर्क. आता निगेटिव्ह वर्क काय आहे, म्हणजे ऋणकार्य काय आहे हे पाहूया. बल व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध, म्हणजे बलाची दिशा ही, बरोबर, आणि त्या वस्तूचं विस्थापन त्याच्या विरुद्ध दिशेने. हे पहा, बलाची दिशा ही आणि विस्थापनाची दिशा त्याच्या ऑपोजिट, म्हणजे हे दोघं एकदम ऑपोजिट आहेत, म्हणजे त्यावेळेस झालेलं कार्य हे ऋण आहे असं समजलं जातं. ठीक आहे. 2 कार्य बघितले, धनकार्य, ऋणकार्य, इथपर्यंत सर्वांना समजलं असेल. त्यानंतर तिसरं जे कार्य आहे ते आहे शून्य कार्य. शून्य कार्य कशाला म्हणायचं ते पाहूया. शून्य कार्य म्हणजे झिरो वर्क, त्याला आपण झिरो वर्क म्हणूया. तर शून्य कार्य म्हणजे काय, ज्या वेळेस बलाची आणि विस्थापनाची दिशा ही लंब असते, म्हणजे बल आणि विस्थापन. हे पहा, समजा बल ह्या दिशेने लागलं आहे आणि विस्थापन जे आहे ते ह्या दिशेने, आता हे अपोजिट वाटतील पण त्या प्रकारे नाही घ्यायचं याला. आता ह्या ठिकाणी बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा हे कसे आहेत, लंब आहेत, एकमेकांना लंब आहेत, म्हणजे एकमेकांना 90 अंशाच्या कोनामध्ये ते आहेत. म्हणजे या ठिकाणचा जर तुम्ही थिटा बघितला की माप जर बघितलं तर या ठिकाणचं माप किती येईल, 0 डिग्री. किती असतं, 0 अंश. या ठिकाणचं जर बघितलं तर 180 म्हणजे 180 अंश.
आणि या ठिकाणचं 0 म्हणजे या ठिकाणचा कोन हा जो असतो तो किती असतो तर 90 अंश. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं जेव्हा धनकार्य होते तेव्हा 0 अंशाचा कोन असतो. कोणामध्ये त्या ठिकाणच्या असणाऱ्या विस्थापन आणि बल आणि विस्थापन यांच्यामध्ये असणारा कोन हा 0 अंशाचा आहे. इथे ऋणमध्ये त्यांच्यामधला बल आणि विस्थापन यांच्यातला कोन हा 180 अंशाचा असतो. त्याचप्रकारे तिसरा 0 अंश याच्यातला जो काय कोन आहे तो आहे 90 अंशाचा. आता हे तिन्ही प्रकार आपण पाहिलेत. तिन्ही प्रकार महत्त्वाचे आहेत. तर धनकार्य, ऋणकार्य आणि शून्यकार्य. आता शून्यकार्यामध्ये अजून एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की जेव्हा बल लावलं जातं तेव्हा विस्थापन त्या ठिकाणी होत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी दोघांचा मधला कोन हा 90 अंशाचा असतो. लंब असतात परस्परांना म्हणजे विस्थापन होत नाही. हे महत्त्वाचं आहे. ओके. आता हे झालं कार्याच्या बाबतीत. आपण सर्व डिटेलमध्ये थोडक्यात बघितलं आहे. कार्य म्हणजे काय, कार्याची व्याख्या, कार्याचं सूत्र, 2 सूत्र पाहिलेत. कार्याचं नंतर SI एकक, CGS पद्धतीतलं एकक, त्यांच्यातला संबंध पण पाहिला आपण. 1 जूल बरोबर किती अर्क आहे तर 10⁷ अर्क. आणि हे कार्याचे प्रकार. आता एवढं कार्याच्या बाबतीत बघितल्यानंतर या प्रकरणामध्ये आपण हेच पाहणार आहे. कार्य, ऊर्जा आणि शेवटचा भाग शक्ती. हे तिन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत. याच्यावर पण प्रश्न विचारतात. आता याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे तो आहे ऊर्जा. आता ऊर्जा म्हणजे काय. ऊर्जा कशाला म्हणायचं, ऊर्जेचं सूत्र काय किंवा ऊर्जेचे प्रकार कोणते ते सर्व आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. पुढचा पॉईंट आहे आपला ऊर्जा. ऊर्जा म्हणजे एनर्जी म्हणतो आपण त्याला. ऊर्जेला काय म्हणतो एनर्जी. तर ऊर्जा म्हणजे नक्की काय तर पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा होय. म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या पदार्थामध्ये कार्य करण्याची क्षमता जी असते ती क्षमता म्हणजे त्या ठिकाणची त्याची ऊर्जा. म्हणजे एखाद्या पदार्थाची ऊर्जा जास्त असू शकते, एखाद्याची कमी असू शकते. हे कशावर अवलंबून आहे तर हे सगळं डिपेंड आहे त्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता किती आहे. म्हणजे एखाद्या पदार्थाची कार्य करण्याची क्षमता त्याला आपण ऊर्जा म्हणतो. बरोबर. तर अजून एक महत्त्वाचं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी शॉर्टकट सांगू शकतो आपण. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. कार्य करण्याची क्षमता याला आपण म्हणतो ऊर्जा. आता ऊर्जेचं SI पद्धतीतलं एकक आणि CGS पद्धतीतलं एकक. आता जर ऊर्जेचं SI पद्धतीतलं एकक बघितलं तर ते कार्यासारखंच आहे. कारण ऊर्जा म्हणजे काय, कार्य करण्याची क्षमता आहे. म्हणजे कार्याशी संबंधित येते. मग कार्याचं आणि ऊर्जेचं एकक एकच आहे. मग कोणतं SI पद्धतीतलं एकक जूल आणि CGS पद्धतीतलं एकक आहे अर्घ. CGS पद्धतीतलं अर्घ म्हणजे कार्याचं आणि ऊर्जेचं SI पद्धतीतलं एकक सारखंच आहे. ते काही वेगळे नाही. त्याचप्रकारे ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला काही ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातले महत्त्वाचे प्रकार आपल्याला पाहायचा यांत्रिक ऊर्जा. मग यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, कशाला यांत्रिक ऊर्जा म्हणता येईल. यांत्रिक ऊर्जा पुढचा पॉईंट आहे यांत्रिक ऊर्जा. मेकॅनिकल एनर्जी म्हणतो आपण याला. यांत्रिक ऊर्जा म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं की पदार्थाच्या स्थितीमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस त्या ठिकाणी यांत्रिक ऊर्जा म्हणायचं आहे. म्हणजे पदार्थाच्या स्थितीमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला, जी पदार्थाची एखादी स्थिती असेल कोणती असेल त्या पदार्थाच्या स्थितीमुळे त्या पदार्थाला प्राप्त झालेली जी ऊर्जा असते तिला आपण यांत्रिक ऊर्जा म्हणतो. आता ह्या यांत्रिक ऊर्जेचे परत 2 महत्त्वाचे प्रकार. यांत्रिक ऊर्जेचे 2 महत्त्वाचे प्रकार आपण मानतो. एक आहे कायनेटिक एनर्जी आणि दुसरे आहे पोटेन्शियल एनर्जी. हे इंग्लिश शब्द झाले. कायनेटिक एनर्जीला आपण म्हणतो गतिज ऊर्जा आणि त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीला आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा. असे 2 यांत्रिक ऊर्जेचे प्रकार आहेत. तर याच्यामध्ये लक्षात घ्यायचे काय आपल्याला पहा, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे 2. मग पहिली जी पाहणार आहोत आपण ती आहे गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा. गतिज ऊर्जा कशाला म्हणायचं म्हणजेच हिला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कायनेटिक एनर्जी, शॉर्टमध्ये की. आता गतिज ऊर्जा म्हणजे काय, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेला गतिज ऊर्जा असे म्हणतात.
म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचं आहे की ती वस्तू जर गतिशील असेल तर तिच्या अंगी गतिज ऊर्जा असते. म्हणून व्याख्या काय सांगितलेली आहे परत एकदा सांगतोय, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस, म्हणजे या ठिकाणी गतिमान अवस्था आहे, पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा असे म्हणतात. आता गतिज ऊर्जा ही समजली असेल सगळ्याला, म्हणजे एखादी वस्तू गतिशील आहे, फिरणारा पंखा गतिशील आहे म्हणून त्या ठिकाणी गतिज ऊर्जा आहे की नाही. किंवा अजून एखादं उदाहरण आपण घेऊ शकतो, धावणारी आगगाडी, ट्रेन जी आहे ती धावते तर त्यावेळेस तिच्या अंगी गतिज ऊर्जा आहे, कारण तिच्या स्थितीमुळे तिला प्राप्त झाली. स्थिती काय आहे, ती गतिशील आहे आणि ह्या गतिशीलमुळे ती काय आहे, गतिज ऊर्जा तिच्या अंगी आहे. म्हणजेच ही जी आहे गतिज ऊर्जा ती तिच्या गतिशील अवस्थेमुळे प्राप्त होते. अजून एक धनुष्यबाणातून सोडलेला बाण, ठीक आहे ना, धनुष्यबाणातून सोडलेला बाण, म्हणजे त्या ठिकाणी बाण हा आता काय झाला आहे, गतिशील आहे आणि त्याच्या गतिशील अवस्थेमुळे त्याला प्राप्त झालेली ऊर्जा ही गतिज ऊर्जा आहे. बरोबर. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, गतिज ऊर्जेचं समीकरण आहे, ते आपल्याला मिळवायचं वगैरे काही नाही, आपल्याला फक्त ते माहिती करून घ्यायचं की आपल्याला उदाहरणं जर त्याच्यावर आलं तर सोडवता आलं पाहिजे. पण कोणतं आहे सूत्र त्याचं, गतिज ऊर्जा बरोबर के, म्हणजे हे के ई बरोबर गतिज ऊर्जा 1/2 mv², हे आहे गतिज ऊर्जेचं सूत्र. हे आहे गतिज ऊर्जेचं सूत्र आपलं. आता हे गतिज ऊर्जेचं सूत्र मिळवता येतं, पण आपल्याला हे फक्त माहिती करून घ्यायचं आहे, हे सूत्र आहे गतिज ऊर्जेचं. आता यम म्हणजे कोण, तर यम म्हणजे वस्तुमान, त्या पदार्थाचं किंवा त्या वस्तूचं वस्तुमान. व्ही म्हणजे त्या पदार्थाचा किंवा वस्तूचा अंतिम वेग. बरोबर, म्हणजे ह्याला म्हणायचं गतिज ऊर्जा. आता ह्या गतिज ऊर्जामध्ये यम कोण आहे, व्ही कोण आहे हे मी सांगितलं आहे. बरोबर. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, जर आपण वस्तुमान दुप्पट केलं, समजा यम जे आहे ते यम दुप्पट केला, यमचं जर आपण दुप्पट केलं म्हणजे वस्तुमान दुप्पट केलं, तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी म्हणजे तुमची गतिज ऊर्जा, गतिज ऊर्जा ती किती होते, ती सुद्धा किती होते, दुप्पट. किती होते, दुप्पट होते. म्हणजे जर तुम्ही वस्तुमान दुप्पट केलं तर गतिज ऊर्जासुद्धा दुप्पट होते. आणि याच्या ऑपोजिट आहे, जर आपण वेग जर दुप्पट केला, हा वेग किंवा अजून संवेग पण म्हणू शकतो आपण, संवेग ही संकल्पनासुद्धा आपण शिकलेलो. संवेग गतीच्या नियमामध्ये मी सांगितलेलं आहे. संवेग म्हणजे काय, वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार. त्या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम जो आपण शिकलो त्या ठिकाणी व्हिडिओ आहे त्याचा, ते तुम्ही पाहू शकता. तर त्या ठिकाणी संवेग त्याला म्हणायचं, वस्तुमान गुणिले वेग, याला संवेग म्हणायचं. मग तो संवेग जरी दुप्पट केला, हे पहा, यम गुणिले फी आला इथं, म्हणजे वस्तुमान गुणिले वेग म्हणजे संवेग. हा जर दुप्पट केला किंवा तुमचा वेगच दुप्पट केला तरी कायनेटिक एनर्जी म्हणजे तुमची गतिज ऊर्जा जी आहे ती गतिज ऊर्जा 4 पट होते, म्हणजे चौपट होते. म्हणजे किती होते, चौपट. आता याच्यासाठी एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येईल की जर पाहिलं तर सूत्र आहे आपलं 1/2 mv². आता यम 1/2, समजा मी यमची किंमत वस्तुमान घेतोय 2 एकक काय असेल ते, बरोबर, आणि फी घेतोय 3. आता 3 म्हणजे 3चा वर्ग करावा लागेल, फी वर्ग आहे, बरोबर. हा 2 आणि हा 2 गेला, 3 त्रिक 9 आले. म्हणजे या ठिकाणची कायनेटिक एनर्जी किंवा तुमची गतिज ऊर्जा किती होती, 9 जूल म्हणूया थोडक्यात. ओके, 9 जूल होते. आता याला दुप्पट केली मी, काय सांगितलं मी वाक्य पहा, इथं लक्ष द्या, कारण याच्यावर प्रश्न विचारू शकतात, याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. आता दुप्पट, वस्तुमान दुप्पट केलं तर कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा काय होते, दुप्पट होते. आता दुप्पट कशी होते पाहूया. आता इथं 2 होतं वस्तुमान, इथे किती करायचं आहे, इथे 2च्या दुप्पट म्हणजे 4 झाले, आणि इथं 3 गुणिले 3 सारखंच म्हणजे वेग सारखाच, 2 1 2 2 2 4, बरोबर. म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गुणाकार केला, 3 गुणिले 3 3 त्रिक 9, 9 2 18, हे पहा इथं होती 9 जूल आणि इथं झाली 18 जूल. मग 9च्या डबल म्हणजे 2 पट 18 आहे, बरोबर. म्हणजे ही झाले पहा, वस्तुमान दुप्पट केलं, तुमची कायनेटिक एनर्जीची गतिज ऊर्जा ती दुप्पट झाली. म्हणजे हे आपण प्रूव्ह करून दाखवू, बरोबर. आता दुसरं जर कोण दुप्पट करायचं आहे आपल्याला, वेग दुप्पट करायचा आहे. पाहूया वेग जर दुप्पट केला तर काय होतं आहे ते पाहूया. वेग दुप्पट करून पाहूया. आता वेग 1/2 गुणिले यम तोच ठेवायचा आहे 2, बरोबर. आणि इकडचं वस्तुमान, आता वेग किती होता पहिला आपला 3 होता, बरोबर.
3 गुणिले 3 इकडं किती होईल 1/2. आता इकडचा 1 मिनटं हे जे आहे सूत्र लिहावं लागेल. पहिल्यांदा सूत्र लिहू म्हणजेच 1/2 गुणिले 2 गुणिले 6 गुणिले 6 कारण वेग दुप्पट करतो आहे. वेग जर दुप्पट केला तर या ठिकाणी काय होतं पहा 2 2 गेले 6 6 36. इथे काय होतं 2 2 गेले 3 त्रिक 9. म्हणजे आता ह्या ठिकाणी आता ह्याच्या जर बघितलं याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा ह्याच्या 4 पट आहे पहा. किती आहे 9 चौक 36 होतात. 9 चौक 36 बरोबर. 9 चौक 36 म्हणजे या ठिकाणी वेग दुप्पट केला तर गतिज ऊर्जा 4 पट होते. हे आपण पाहिले. हे पहा वेग जो आहे तो 9 होता 9 जूल तो आता 36 जूल झाला आहे म्हणजे 4 पट झाला आहे. म्हणजे वेग दुप्पट केला तर तुमची कायनेटिक एनर्जी किंवा गतिज ऊर्जा ही किती होते 4 पट होते. आणि हा जर दुप्पट केला वस्तुमान तर हा कायनेटिक एनर्जी किंवा गतिज ऊर्जा दुप्पट होते. एवढंच आपल्याला पाहायचं होतं. जास्त काही याच्यात सखोल जायची गरज नाही पण आपण फक्त उदाहरण घेऊन पाहिलं होतं. ठीक आहे. आता पुढे जाऊया. पुढे आपल्याला पाहायचं आहे ही झाली गतिज ऊर्जा. आता दुसऱ्या ऊर्जेकडे जायचं आहे. तिचं नाव आहे स्थितीज ऊर्जा. म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे 2 प्रकार. यातला पहिला प्रकार आपण पाहिला आहे गतिज ऊर्जा. आता पाहूया स्थितीज ऊर्जा. बरोबर. स्थितीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा बरोबर. आता स्थितीज ऊर्जा ही स्थितीज ऊर्जा काय आपण गतिज ऊर्जेची व्याख्या बघितली होती काय की पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थाला प्राप्त झालेल्या ऊर्जेस आपण गतिज ऊर्जा म्हणतो. तसंच पदार्थाच्या स्थितीमुळे किंवा त्या ठिकाणी स्थानामुळे त्यात पदार्थात किंवा त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला स्थितीज ऊर्जा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी शब्द फक्त वापरायचा आहे काय आपल्याला पहा पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्या स्थानामुळे तिच्या स्थानामुळे त्यात सामावलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा म्हणतात. म्हणजे पदार्थाची स्थिती किंवा पदार्थाच्या स्थानामुळे तिच्या जी ऊर्जा सामावली जाते तिला आपण म्हणतो स्थितीज ऊर्जा. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय स्थितीज ऊर्जा. आता ह्या स्थितीज ऊर्जेच्या बाबतीत सूत्र काय म्हणजे स्थितीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा. तर हिचं जर सूत्र बघितलं तर स्थितीज ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. काय सूत्र mgh. आता या ठिकाणी m म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. मगाशी सांगितलं होतं m म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान. g म्हणजे गुरुत्वीय त्वरण. ओके. आणि h म्हणजे काय उंची. त्या जमिनीपासून त्या वस्तूची उंची किती आहे त्या ठिकाणी असणारी तिची स्थितीज ऊर्जा आपण काढू शकतो. बरोबर. म्हणजे m म्हणजे वस्तुमान g म्हणजे गुरुत्वीय त्वरण h म्हणजे उंची. तर याच्यावरून आपण स्थितीज ऊर्जा काढू शकतो. ठीक आहे. तर स्थितीज ऊर्जेची उदाहरणं कोणते एखाद्या उंच डॅममध्ये उंच एखाद्या तलावामध्ये आपण म्हणू शकतो किंवा उंच अशा धरणामध्ये साठलेलं पाणी हे कशाचं उदाहरण आहे स्थितीज ऊर्जेचं. तेच पाणी जर खाली सोडलं धरणातून तर त्या ठिकाणी त्याला आपण म्हणतो गतिज ऊर्जा. त्याच्या अंगी आहे गतिज ऊर्जा. बरोबर. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे. अजून एक उदाहरण आपण सांगू शकतो ताणलेला धनुष्य. मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला धनुष्यबाणातून सोडलेला बाण हे गतिज ऊर्जेचं उदाहरण आहे. पण नुसता ताणलेला धनुष्य हे जे आहे म्हणजे जो ताणलेला धनुष्य असतो त्या ठिकाणी त्याच्याकडे असते स्थितीज ऊर्जा. जेव्हा आपण त्याच्यातून बाण सोडतो त्यावेळेस ती गतिज ऊर्जा. त्यानंतर दाबलेली स्प्रिंग पेनाची स्प्रिंग असे किंवा कोणती स्प्रिंग असे ती आपण दाबून धरली तर त्यावेळेस स्थितीज ऊर्जा. तिला सोडली की तिचे रूपांतर गतिज ऊर्जेत होतं. पुढे पाहणार आहे आपण रूपांतर वगैरे. म्हणजेच ह्या ठिकाणी लक्षात येतं आहे किंवा एखाद्या ठिकाणी थांबलेली एखादी गाडी किंवा मोटार तर त्या ठिकाणी थांबलेली गाडी किंवा मोटार तिच्या स्थितीमुळे त्या ठिकाणी प्राप्त झालेली ऊर्जा असते आणि ती ऊर्जा जी असते ती असते स्थितीज ऊर्जा. ठीक आहे. म्हणजे आता आपण करेक्ट एवढ्या पॉईंटपर्यंत आलो आहे. गतिज ऊर्जा म्हणजे काय स्थितीज ऊर्जा म्हणजे काय त्यांची सूत्रही आपण अभ्यासली की जी परीक्षेला महत्त्वाची आहे. आणि आपण एक वेगळा सेशन घेणार आहे की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा उदाहरणं जे आहेत भौतिकशास्त्राची ते आपण कंटिन्यू एका लेसनचे किंवा प्रत्येक चॅप्टरचे आपण सेक्टर सेशनमध्ये उदाहरणं घेणार आहोत. ते जेव्हा सिलेबस आपला होईल तेव्हा आपण तो कंडक्ट करू तो सेशन. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे m म्हणजे वस्तुमान g म्हणजे गुरुत्वीय त्वरण h म्हणजे उंची. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. आता हे 2 प्रकार गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जा हे आपण शिकलो आहे. त्यानंतर पुढे एक लक्षात ठेवायचं महत्त्वाचं
की ऊर्जा ही एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरित होते, म्हणजे ती एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होत असते. म्हणजे थोडक्यात विद्युत ऊर्जेचं उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होऊ शकतं, किंवा एखाद्या वेळेला रासायनिक ऊर्जेचं उष्णता ऊर्जेत, प्रकाश ऊर्जेत याच्यात रूपांतर होऊ शकतं. म्हणजे हे रूपांतरण जे आहे ते आपल्याला दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळेला पाहायला भेटतात. त्याचप्रकारे त्याच्याच अनुषंगाने एक नियम आपल्याला शिकायचा आहे, त्याचं नाव आहे ऊर्जा अक्षयतेचा नियम, जो महत्त्वाचा आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने. ऊर्जा अक्षयतेचा नियम. आता हा ऊर्जा अक्षयतेचा नियम काय तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ह्याच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता ऊर्जा अक्षयतेचा नियम काय सांगतो? ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करता येते. मात्र विश्वातली ऊर्जा सदैव अक्षय आहे. पहा किती स्टेटमेंट आहे, 3-4 स्टेटमेंट आहे, पण ते आपल्याला माहीत असले पाहिजे. महत्त्वाचा नियम आहे फिजिक्समधला, भौतिकशास्त्रातला. काय सांगितले त्यांनी? ऊर्जा निर्माण करता येत नाही, म्हणजे आपण ऊर्जा निर्माणही करू शकत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. मग आपण बऱ्याच वेळेला कन्फ्युजन होतो की आपण निर्माण करतो ऊर्जा, उदाहरणार्थ आपण निर्माण करतो जलविद्युत ऊर्जा, त्याच्यातून ऊर्जा निर्माण करतो असं आपण म्हणतो, पण ती ऑलरेडी त्या पाण्यात असणारी ऊर्जा आहे, म्हणजे आपण निर्माण केली नाही आणि आपण नष्टही करत नाही. म्हणजे आपण ती वापरतो विद्युतच्या साह्याने, पण ती नष्ट होत नाही, ती कशात तरी कन्व्हर्ट होते, परत कन्व्हर्ट होते, म्हणजे ती रूपांतरित होते. म्हणून त्यांनी काय सांगितलं? ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही, तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होते. हे रूपांतरण चालूच असतं, सतत सर्व ऊर्जा रूपांतरित होत असतात एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात. मात्र ह्या विश्वातल्या, ह्या युनिवर्सचा जर विचार केला तर ही ऊर्जा जी आहे ती स्थिर आहे किंवा ती अक्षय्य आहे. म्हणजे ही ऊर्जा जी आहे ती संपत नाही किंवा ती ठिकाणी अक्षय्य असते, म्हणजे न संपणारी आहे, ती स्थिर आहे. तर हे आपल्याला लक्षात येतं आहे. अजून एक महत्त्वाचं, आता हा ऊर्जा अक्षयतेचा नियम, याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो नियम आहे तो एक आपल्याला समीकरण पाहायचं, ते एक महत्त्वाचं आहे, ते आहे वस्तुमान ऊर्जा समीकरण. हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे ह्या चॅप्टरमधला, वस्तुमान ऊर्जा समीकरण. आता हे वस्तुमान ऊर्जा समीकरण काय सांगते पहा. वस्तुमान ऊर्जा समीकरण हे अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडलं आहे, म्हणजे त्यांनी खूप अभ्यास केला आणि त्या अभ्यासांती हे वस्तुमान ऊर्जा समीकरण मांडलं. आता हे वस्तुमान ऊर्जा समीकरण काय आहे? तर वस्तुमान ऊर्जा समीकरण आहे E बरोबर mc वर्ग. खूप प्रख्यात असं समीकरण आहे, महत्त्वाचं समीकरण आहे, E बरोबर mc वर्ग. आता या ठिकाणी E काय आहे? तर निर्माण होणारी ऊर्जा, तयार होणारी ऊर्जा E आहे. त्याच्यानंतर m काय आहे? वस्तुमान आहे, एखाद्या पदार्थाचं वस्तुमान. आणि c काय आहे? तर प्रकाशाचा वेग. मग प्रकाशाच्या वेगाचा म्हणजे त्याची जी किंमत आहे आपल्याला ती माहीत असली पाहिजे, 3 × 10⁸ मीटर प्रति सेकंद आहे की नाही, एवढं त्याचा वेग आहे प्रकाशाचा. सर्वाधिक वेगवान प्रकाश आहे युनिवर्समध्ये. आता वस्तुमान आणि प्रकाशाच्या वर्गाचा गुणाकार केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तयार होणारी ऊर्जा ही मिळते. आणि विश्वातल्या ऊर्जा कुठून येते किंवा विश्वातील जे काय रूपांतरण आहे हे सतत ह्याच समीकरणाने होतं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत होतं आणि त्या ठिकाणी विश्वातील ऊर्जा ही याच प्रकारे मिळवली जाते. म्हणजे वस्तुमान जे आहे एखाद्या पदार्थाचं, त्या वस्तुमानाचं रूपांतर ऊर्जेत होतं, पण ते होत असताना हे इक्वेशन किंवा हे समीकरण पाळलं जातं. म्हणजे ह्या ठिकाणी mc वर्ग यांचा जर गुणाकार केला तर तेवढी ऊर्जा तयार होते. आणि विश्वातली बरीचशा अंशी जे काही ऊर्जा येते आपल्याला याच सूत्राने आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ठीक आहे. सूर्यापासून येणारी ऊर्जा, तर सूर्यापासून किंवा इतर ताऱ्यांपासून येणारी ऊर्जा काय असेल ते, तर ती ह्या सूत्रानुसार, म्हणजे हे सूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि अजून एक पुढचा पॉईंट आपण बघितलं, कार्य म्हणजे काय, कार्याचं बद्दल सगळी माहिती बघितली, ऊर्जाची बघितली, ऊर्जेचे प्रकार पाहिले, ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहिला. आणि आता शेवटचा अजून एक पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, शक्ती, की ज्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. मग आता ही शक्ती काय आहे पहा. शक्ती म्हणजे याला आपण पॉवर म्हणतो इंग्लिशमध्ये, शक्ती. तर ह्या शक्तीच्या बाबतीत पाहायचं, शक्ती म्हणजे काय, त्याची एकके कोणते आहेत, बरोबर, एकके कोणते आहेत शक्तीचे, हे पण आपल्याला पाहायचं. आता यामध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, शक्ती म्हणजे काय. शक्ती
की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॉवर. आता एखाद्या वेळेस आपण सहज बोलून जाऊ शकतो की एखादा व्यक्ती खूप शक्तिशाली आहे, पण तो शक्तिशाली म्हणजे काय, नक्की शक्ती म्हणजे काय, तर सायंटिफिकली म्हणजे आपल्या शास्त्रीय दृष्टिकोनातून शक्तीचा व्याख्या काय आहे, कार्य करण्याच्या दरास शक्ती असं म्हणायचं. म्हणजे एखादं यंत्र असेल, एखादं वस्तू असेल, त्या वस्तूच्या कार्य करण्याच्या दरास आपण शक्ती म्हणू शकतो. कार्य करण्याच्या दरास म्हणजे कार्य करण्याच्या दरास शक्ती असं म्हणतो. म्हणून शक्तीचं सूत्र काय होईल, शक्ती बरोबर आता कार्य करण्याचा दर म्हणजे कार्य भागिले कार्य करण्याचा दर म्हणजे कालावधी, कार्य भागिले कालावधी, याला आपण म्हणतो शक्ती. बरोबर. आता ह्या शक्तीचा सूत्र ते पण आपण लिहू शकतो. जर सूत्र तयार करायचं असेल तर शक्ती पी ने दर्शवली जाते. पी कार्य डब्ल्यू आणि कालावधी टी. म्हणजे आपलं सूत्र तयार झालं, पी बरोबर डब्ल्यू भागिले टी. म्हणजे एकक कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीने किती कार्य केले ते सांगणं म्हणजे त्या व्यक्तीची शक्ती सांगणे होय. किंवा एखाद्या यंत्राने किंवा एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये किती कार्य केलं ते सांगायचं म्हणजे त्याची शक्ती होय. बरोबर. ह्याला विद्युत शक्तीचा सुद्धा आपण संबंधित घेऊ शकतो. पुढे पाहणार आहे आपण नंतर विद्युत शक्ती. तर याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, डब्ल्यू म्हणजे कार्य आणि टी म्हणजे कालावधी. हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अजून एक महत्त्वाचं, शक्तीचे एकके कोणते आहेत. आता शक्तीचे वेगवेगळे एकक आहेत. म्हणजे SI पद्धतीतलं जर तुम्ही पाहिलं, शक्तीचं SI पद्धतीतलं एकक, SI पद्धतीतलं शक्तीचं एकक, तर शक्तीचं एकक आहे वॅट. शक्तीचं SI पद्धतीतलं एकक आहे वॅट. पण जर तुम्ही मिळवलं सूत्र तर ते थोडंसं वेगळं भेटेल. पहा, वर्कचं जर बघितलं, वर्क म्हणजे तुमचं कार्य ते आहे जूल. बरोबर. आणि कालावधी हा असतो सेकंद. म्हणून याचं एकक घ्यायला पाहिजे होतं जूल प्रति सेकंद किंवा जूल पर सेकंद असं पण वाचतो आपण. पण इथं जूल पर सेकंद हे पण चालू शकतं. पण वॅट नावाच्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ याचं काय केलं आहे, एकक वॅट ठेवलं आहे. बरोबर. म्हणजे जूल प्रति सेकंद किंवा जूल पर सेकंद हे सुद्धा बरोबर आहे. पण वॅट नावाच्या शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ वॅट केलं. आता हे झालं SI पद्धतीतलं एकक. बरोबर. आता जर तुम्ही CGS पद्धतीतलं बघितलं, CGS पद्धतीतलं एकक इथं जूल प्रति सेकंद आहे. म्हणजे इथं काय येईल, अर्क प्रति सेकंद. अर्क प्रति सेकंद म्हणजे असं तुम्ही लिहू शकता. CGS मध्ये अर्क पर सेकंद. इंग्लिशमध्ये जर लिहायचं तर असं पण लिहू शकता, अर्क प्रति सेकंद, पर सेकंद. म्हणजे हे झाले CGS पद्धतीतले एक, हे आपल्याला माहीत पाहिजे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचे, काही व्यावहारिक किंवा दैनंदिन वापरासाठी आपण जे वापरतो ते थोडंसं वेगळं एकक आपल्याला वापरावं लागतं. म्हणजे थोडं मोठे एकक वापरणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये जर बघितलं व्यावहारिक उपयोगासाठी तर किलोवॅट तास. व्यावहारिक उपयोगासाठी आपण वापरतो तो किलोवॅट तास. किलोवॅट तास इंग्लिशमध्ये असं लिहितो पहा, किलोवॅट आवर म्हणजेच किलोवॅट तास. हे दैनंदिन व्यवहारासाठी आपण वापरणारं शक्तीचं एकक आहे. जर आपल्याला औद्योगिक क्षेत्रामध्ये वापरायचं असेल एकक तर तिथं खूप मोठी शक्ती निर्माण होते, शक्ती लागते. तर त्यावेळेस आपण वापरतो HP. HP म्हणजे काय, हॉर्स पॉवर. म्हणजे त्याला मराठीत आपण अश्वशक्तीसुद्धा म्हणतो. अश्वशक्तीमध्ये ते मापलं जातं किंवा मोजलं जातं. आता त्या ठिकाणी HP म्हणजे काय किंवा 1 HP म्हणजे किती वॅट, तर त्याचासुद्धा आपण संबंध लिहू शकतो. 1 HP म्हणजे 1 HP म्हणजे 746 वॅट. हे संबंध माहीत पाहिजे तुम्हाला. 1 HP बरोबर 746 वॅट. म्हणजे एका HPची किंमत, एका हॉर्स पॉवरची किंमत किती असते, 746 वॅट. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा मोटर विकत घेतो किंवा मोटर आपल्याला पाण्याची घ्यायची असते त्यावेळेस आपण HPमध्ये पाहतो. किती HPची आहे म्हणजे किती हॉर्स पॉवरची आहे, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 3 आहे, काय असेल ती, म्हणजे ते आपण घेतो. म्हणजे 1 HP बरोबर 746 वॅट असा संबंध आहे. आणि मगाशी एक कुठंतरी आलं होतं किलोवॅट आवर वगैरे आलं होतं किलोवॅट आवर. तर 1 किलोवॅटची किंमत किती, 1 किलोवॅट. हे इथं लिहितो 1 किलोवॅट म्हणजेच किती, 1000 वॅट. 1 किलोवॅटची किंमत किती, वॅट नाही म्हणता यायचं, वॅट नाही म्हणता यायचं, याला आपल्याला काय म्हणावं लागेल, 1 किलोवॅट बरोबर जूल प्रति सेकंद. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 1 किलोवॅट बरोबर 1000 जूल प्रति सेकंद. एवढी किंमत कशाची, 1 किलोवॅटची. बरोबर. हे इथं किलोवॅट दाखवलं आहे. आणि किलोवॅट तास
हे जर तुम्ही काढले म्हणजे 1 किलोवॅट तास, आता इथं लिहितो वाटलं असतं हे 1 किलोवॅट आवर म्हणजे किती जूल, तर त्याची पण किंमत माहीत पाहिजे आपल्याला. ती आहे 3.6 गुणिले 10⁻⁶ जूल. म्हणजे ही किंमत तुम्हाला पण लक्षात ठेवायची आहे. 1 किलोवॅट आवर बरोबर 3.6 गुणिले 10⁻⁶ जूल, बरोबर. एवढी किंमत जूलमध्ये 1 किलोवॅट आवरची येते. त्यानंतर आपण 1 HP म्हणजे 746 वॅट बघितला आणि 1 किलोवॅट म्हणजे 1000 जूल प्रति सेकंद, हे पण पाहिलेलं आहे. आता घरगुती वापरासाठी आपण कोणतं वापरतो, तर हे वापरतो पहा. घरगुती वापरासाठी किलोवॅट आवर म्हणजेच किलोवॅट तास. म्हणजे आपण जेव्हा विद्युत ऊर्जा वापरतो तेव्हा MSCB आपल्याला काय देते, लाईट बिल, आणि त्या लाईट बिलवरती आपलं वापरलेली ऊर्जा असते आणि ती असते किलोवॅट आवरमध्ये, पण ती युनिटमध्ये देतात. म्हणजे 1 युनिट बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी लक्षात येईल 1 किलोवॅट, हे पहा 1 किलोवॅट आवर एवढी ऊर्जा वापरली म्हणजे तुम्ही एवढीच ऊर्जा वापरली. किती, 3.6 गुणिले 10⁻⁶ जूल म्हणजेच 1 किलोवॅट म्हणजेच 1 युनिट, म्हणजेच तुम्ही वापरलं 1 युनिट. मग तुम्हाला बिल देताना ते युनिटमध्ये देतात. म्हणजे एवढे युनिट तुम्ही वापरले, 4 युनिट, 10 युनिट, 11 युनिट, 20 युनिट काय असतील ते युनिट वापरले म्हणजे तुम्ही एवढी ऊर्जा गुणिले ह्याला हे याने करायचं, एवढी जूल वापरले. मग हे दैनंदिन व्यवहारासाठी वापरण्यात जाणारं युनिट काय आहे किंवा एकक काय आहे, युनिटमध्ये. म्हणजे विद्युत ऊर्जा जी मापली जाते किंवा जी आपल्याला आपण काढतो ती असते कशामध्ये, युनिटमध्ये. तर ठीक आहे, तर हे आपण आज पाहिलेलं आहे. कार्य आणि ऊर्जामध्ये 3 टॉपिक आपण बघितले. पहिलं म्हणजे कार्याबद्दल सविस्तर बघितलं, नंतर ऊर्जेचे प्रकार, आणि तिसरं शक्ती पण महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यावरसुद्धा विचारतात एक्झामला. तर ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला काय विचारतील, याच्यावर हे बेसिक कन्सेप्टवर क्वेश्चन विचारू शकतात. आणि दुसरा शुअर जो विचारला जातो तो प्रॉब्लेम्स तर विचारतात, उदाहरणं विचारले जातात, बऱ्याच वेळेला विचारलेले आहेत आयोगाने. कंबाईन परीक्षेला, राज्यसेवेला पण विचारलेले, कंबाईनला आहेत. असे वेगवेगळ्या ग्रुप बी, ग्रुप सी यांना पण विचारतात. म्हणजे हा फेवरेट आहे किंवा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता आपण बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला आहे. आता ह्याच्या पुढे आपण कंटिन्यू 2 दिवसाला ही व्हिडिओ टाकत जाऊ. त्याचप्रकारे आपण इंग्लिश विषयाचे पण ग्रामरचे टॉपिक आपण कवर करणार आहोत आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचप्रकारे आपण नोट्स टाकतो. मी मगाशी काही सांगितले तुम्हाला की टेलिग्राम चॅनलवरच्या जे काय आपला MPSC आर्विक सायन्स अकॅडमी ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यावर सुद्धा मी नोट्स टाकतो आहे. बऱ्याच सायन्सच्या नोट्स टाकतो आहे, पॉलिटीचे टाकतो आहे, त्यानंतर स्टेट बोर्डाच्या टाकतो आहे. त्यातसुद्धा तुम्ही त्याचा फायदा घ्या येणाऱ्या परीक्षांसाठी. तर आजच्यापुरतं एवढं, ठीक आहे. हा पण आपलं प्रकरण हे संपलेलं आहे. पुढे आपण नवीन प्रकरणं जेव्हा स्टार्ट करायच्या वेळेस भेटूया, लवकरात लवकर भेटूया. ठीक आहे, धन्यवाद.